भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष म्हणून अरुण लखानी यांच्यावर जबाबदारी टाकली जाईल। लखानी यांना भाजपनं तिकीट दिलंय, त्यांची ती विचारसरणी आहे। हे वक्तव्य आहे खासदार संजय राऊत यांचं। येत्या 18 जूनला महाराष्ट्र विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक होणार आहे। या निवडणुकीसाठी भाजपनं रविवारी 31 मेला आपल्या 11 उमेदवारांची यादी जाहीर केली। या यादीमध्ये एक नाव असं आहे ज्याची चर्चा सध्या संपूर्ण महाराष्ट्रात होतीये। हे नाव म्हणजे उद्योगपती अरुण लखानी। भाजपनं त्यांना चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा या विधान परिषदेच्या जागेवरून उमेदवारी दिली। अरुण लखानी यांची आणखी एक ओळख म्हणजे ते शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे व्याही आहेत। सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे यांचा साखरपुडा अरुण लखानी यांचे चिरंजीव सारंग लखानी यांच्याशी झालाय। त्यामुळे साहजिकच प्रश्न पडतो, सुप्रिया सुळेंचे व्याही असलेल्या लखानी यांना भाजपनं उमेदवारी का दिली? अरुण लखानी नक्की आहेत कोण? त्यांचा भाजपशी संबंध काय? त्यांना उमेदवारी देऊन भाजपनं काय डाव साधलाय? समजून घेऊया या व्हिडिओमधून। नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू। अरुण लखानी एक उद्योगपती, क्रीडा प्रशासक आणि भाजपचे नेते। लखानी हे नागपूरच्या विश्वराज एन्व्हायरमेंट या प्रसिद्ध कंपनीचे चेअरमन आणि सीएमडी आहेत। ही कंपनी काय करते तर ती प्रामुख्याने वॉटर मॅनेजमेंट, सांडपाणी प्रक्रिया आणि रस्ते बांधणीच्या क्षेत्रात कार्यरत आहे। नागपूर शहरात 24 तास पाणी पुरवठा प्रकल्प राबवण्यात लखानी यांच्या विश्वराज ग्रुपचा वाटा मोठा होता। हा उपक्रम नागपूर महानगरपालिकेसोबत मिळून राबवण्यात आला, ज्याची चर्चा अगदी राष्ट्रीय स्तरावर झाली। याशिवाय शहरातल्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी वीज प्रकल्पांना देण्याचा उपक्रम लखानी यांच्या कंपनीनं राबवला आहे। सोबतच विदर्भातले राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्गांच्या अनेक प्रकल्पांमध्ये त्यांच्या कंपनीची भूमिका महत्त्वाची राहिली आहे। नागपूर अमरावती मार्गावर तिवसा शहराजवळ 4 लेन रस्त्याची बांधणी लखानी यांच्या कंपनीनं केली। त्या काळी तो विदर्भातला पहिला 4 लेन रस्ता मानला गेला। याशिवाय चंद्रपूर राजोरा मार्गाची उभारणी त्यांच्या कंपनीनं केली आहे। फक्त महाराष्ट्रच नाही तर मध्य प्रदेशातले अनेक रस्ते प्रकल्पही त्यांच्या कंपनीने पूर्ण केलेत। आता अरुण लखानी आणि भाजपचा संबंध कसा आला? महत्त्वाचं म्हणजे भाजपनं त्यांना कशाच्या आधारे विधान परिषदेचं तिकीट दिलं, तर त्यासाठी आपल्याला लखानी यांची संघाची पार्श्वभूमी जाणून घ्यावी लागेल। लखानी कुटुंब हे मूळचं विदर्भातल्या बुलढाणा जिल्ह्यातलं। अरुण लखानी यांचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातल्या मलकापूर इथं झाला। लखानी कुटुंब हे सुरुवातीला कापूस जिनिंग, प्रेसिंग आणि ऑइल मिलच्या व्यवसायात होतं। पुढे ते व्यवसायानिमित्त मलकापूरवरून नागपुरात स्थायिक झाले। लखानी कुटुंब हे सुरुवातीपासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडलेलं आहे। अरुण लखानी यांचे काका दामोदरदास लखानी हे मलकापूरमध्ये संघाचे नगर संचालक म्हणून कार्यरत होते। या कौटुंबिक पार्श्वभूमीमुळे अरुण लखानी यांचा लहानपणीच संघाशी संपर्क आला होता। पुढे त्यांनी अमरावती आणि नागपूर इथून आपलं उच्च शिक्षण पूर्ण केलं। पेट्रोकेमिकल्स मध्ये मास्टर्स डिग्री मिळवली। या काळातही ते संघासोबत जोडलेले होते, जिथून पुढे त्यांचा संबंध भाजपशी आला। अरुण लखानी यांना विदर्भातल्या संघाच्या जुन्या फळीतले स्वयंसेवक म्हणलं जातं। तरुण भारत हा नागपूर शहरातून पब्लिश होणारा न्यूजपेपर, त्याला संघाचं मुखपत्र आणि वैचारिक व्यासपीठ मानलं जातं। नागपूर शहरासह विदर्भामध्ये संघाच्या विचारसरणीचा प्रसार आणि प्रचार करण्यात तरुण भारतची भूमिका महत्त्वाची राहिली आहे। अरुण लखानी यांनी जवळपास 5 वर्ष तरुण भारतचे मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून काम पाहिलंय। यावरून लखानी यांचं संघाच्या धोरणात्मक आणि वैचारिक वर्तुळात किती महत्त्वाचं स्थान आहे हे लक्षात येतं। अरुण लखानी यांचा संघासोबतचा सर्वात जवळचा संबंध म्हणजे त्यांचं लक्ष्मणराव मानकर ट्रस्ट मधलं काम। लखानी या ट्रस्टचे अध्यक्ष राहिलेत। लक्ष्मणराव मानकर ट्रस्ट ही संघाची विचारसरणी आणि प्रेरणेने चालणारी विदर्भातील एक प्रतिष्ठित सामाजिक संस्था आहे। ही संस्था मागच्या अनेक दशकांपासून विदर्भातल्या अत्यंत दुर्गम, नक्षलग्रस्त आणि आदिवासी भागांमध्ये काम करते। या ट्रस्टची स्थापना संघाचे ज्येष्ठ प्रचारक आणि भाजप नेते लक्ष्मणराव मानकर यांच्या स्मरणार्थ करण्यात आली। लक्ष्मणराव मानकर हे संघाच्या पहिल्या पिढीतले सक्रिय नेते होते। संघाच्या वर्तुळात त्यांची ओळख मानकर गुरुजी अशी होती। पुढे त्यांनी राजकारणात प्रवेश केला। भाजपच्या तिकिटावर विधानसभेत आमदार आणि लोकसभेत खासदार म्हणूनही निवडून आले। त्यांच्या स्मरणार्थ 1997 साली लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्थेची स्थापना करण्यात आली। आज हीच संस्था लक्ष्मणराव मानकर ट्रस्ट म्हणून ओळखली जाते, जिचं अध्यक्षपद अरुण लखानींनी सांभाळलंय। आता ही संस्था नेमकं करते काय तर विदर्भाच्या दुर्गम भागातल्या आदिवासी लोकांना मुख्य प्रवाहात आणणं, त्यांच्या मुलांपर्यंत शिक्षण पोहोचवणं ही कामं या संस्थेद्वारे केली जातात। गडचिरोली सारख्या नक्षलग्रस्त भागात तसेच चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि वर्धा जिल्ह्यातल्या आदिवासी भागांमध्ये या ट्रस्टचं मोठं जाळं आहे। ही संस्था संघाच्या प्रेरणेने चालते। तिचं सर्वात मोठं आणि यशस्वी काम म्हणजे
एकल विद्यालय प्रकल्प. एकल विद्यालय ही संघाची अशी संकल्पना आहे जी या ट्रस्टने विदर्भात प्रभावीपणे राबवली. ज्या अतिदुर्गम आदिवासी पाड्यांवर सरकारी शाळा नाही किंवा तिथली मुलं गावातल्या शाळेत जाऊ शकत नाहीत, तिथे ही ट्रस्ट एक शाळा सुरू करते. या शाळेसाठी कोणतीही मोठी इमारत लागत नाही. गावातल्या एखाद्या झाडाखाली किंवा मंदिराच्या ओट्यावर शाळा भरते. गावातल्या सुशिक्षित तरुण किंवा तरुणीला या ट्रस्ट तर्फे शिक्षक म्हणून ट्रेनिंग दिलं जातं. तोच शिक्षक या सर्व मुलांना शिकवतो. सध्या विदर्भातल्या दुर्गम भागांमध्ये 500 पेक्षा जास्त एकल विद्यालय या ट्रस्टच्या माध्यमातून चालवली जातात. या शाळांमधून हजारो आदिवासी मुलं प्राथमिक शिक्षण घेत आहेत. अरुण लखानी यांनी या ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून जे काम केलं त्यामुळे त्यांचं संघाच्या वर्तुळात मोठं नाव झालं. संघासोबतच्या घनिष्ठ संबंधांमुळे अरुण लखानी हे भाजपच्याही जवळचे आहेत. लखानी यांचं कार्यक्षेत्र नागपूर आहे. नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे भाजप नेते नागपूरचेच. ते सुद्धा संघाच्या मुशीतूनच तयार झालेले. या कनेक्शनमुळे अरुण लखानी हे गडकरी आणि फडणवीसांचे निकटवर्तीय मानले जातात. अरुण लखानी आणि नितीन गडकरी यांचे संबंध तर फार पूर्वीपासून आहेत. लखानी यांनी गडकरींसोबत अनेक प्रकल्पांमध्ये काम केले. ते गडकरींच्या पूर्ती समूहाच्या संचालकांच्या यादीतही होते. गडकरी यांच्या राजकारणातल्या प्रभावाचा फायदा लखानी यांना व्यवसायात झाल्याचं अनेकदा म्हणलं जातं. गडकरी आणि फडणवीस यांच्यासोबत लखानी यांचा संघ परिवारातल्या आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांशी नियमित संपर्क असतो. त्यांच्याकडे महाराष्ट्र भाजपचे सहकोषाध्यक्ष म्हणूनही जबाबदारी देण्यात आली. भाजपचं राज्य पातळीवरचं आर्थिक धोरण ठरवण्यात आणि संघटनात्मक बांधणी करण्यात त्यांची पडद्यामागून महत्वाची भूमिका राहिली. याचाच फायदा त्यांना भाजपकडून विधान परिषदेची उमेदवारी मिळवण्यासाठी झालाय. अरुण लखानी हे जरी नागपूरचे असले तरी त्यांना चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा या विधान परिषदेच्या जागेवरून उमेदवारी देण्यात आली. कारण लक्ष्मणराव मानकर ट्रस्टच्या माध्यमातून त्यांचा या भागातल्या अनेक ग्रामपंचायती, नगरसेवक आणि स्थानिक लोकांशी संपर्क आलाय. स्वतः लखानी यांनी सांगितलंय की त्यांनी विदर्भाच्या दुर्गम पाड्यांवर अनेक वर्ष काम केलं असल्यामुळे हा मतदारसंघ त्यांच्यासाठी अजिबात नवा नाही. महत्वाचं म्हणजे अरुण लखानी हे संघाचे जुने आणि पक्के स्वयंसेवक आहेत. संजय राऊत यांच्यासारख्या विरोधी पक्षाच्या नेत्यांनी ही गोष्ट बोलून दाखवली. आता लखानी कुटुंबाचं नातं सुळे कुटुंबाशी जोडलेलं असलं तरी अरुण लखानी यांची विचारसरणी संघाचीच आहे. ते इतक्या वर्षांपासून भाजपशी एकनिष्ठ राहिलेत. याचीच दखल घेत भाजप नेतृत्वाने त्यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली आहे. थोडक्यात काय तर अरुण लखानी हे सुप्रिया सुळे यांचे व्याही म्हणून महाराष्ट्रात चर्चेत आले असले तरी ते मूळचे संघाचे स्वयंसेवक आणि भाजपचे जुने कार्यकर्ते आहेत. विदर्भाच्या दुर्गम भागापर्यंत संघाची विचारसरणी पोहोचवण्याच्या कामात त्यांची भूमिका महत्वाची राहिली आहे. संघाचे निष्ठावान म्हणून त्यांचं कार्यक्षेत्र मोठं आहे. या सगळ्याचाच विचार करून आता भाजपनं त्यांना विधान परिषदेवर पाठवण्याचा निर्णय घेतलाय. पण या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? भाजपने अरुण लखानी यांना विधान परिषदेचं तिकीट नेमकं का दिलं असावं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा. आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.